उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशी दुर्घटनास्थळी जात पाहणी केलेली आहे आणि यावेळी त्यांनी मृत तसंच नातेवाईकांशी संवाद साधलाय। तसंच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। यावेळी नातेवाईकांनी दिवंगत अजित पवारांची आठवण काढली, तर दादा असते तर ही परिस्थिती आज नसती असं नातेवाईकांनी म्हटलेलं आहे। तुमच्या भावना मी समजू शकते। प्रत्येकासाठीच अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे। मी माझ्यातर्फे आणि सरकारतर्फे सुद्धा माझ्या सद्भावना तुमच्याबरोबर आहेत। कायम अति दुःख झालेलं आहे मला सुद्धा, आणि आम्ही दोषींना अजिबात पाठीशी घालणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। तुमच्या ज्या मागण्या आहेत तुम्ही आता ह्याच्यावर दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही आता चर्चा करतो या लोकांशी, काय म्हणतात बघूया आपण। नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे। काही चौकशीचे काही आदेश आपण काही सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत, जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही। त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल। दुर्दैवी घटना आहे। तर सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले। 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळलेला होता। हा संपूर्ण घटनाक्रम आहे। 8 जुलैला 5 जण स्वतः सुखरूप बाहेर पडले आणि त्यानंतर त्याच दिवशी 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। 10 जुलैला भावेश वाणीचा मृतदेह बाहेर काढला। 11 जुलैला इमारतीचा काँक्रीटचा भाग तोडून प्रवेश करण्यासाठी मार्ग करण्यात आला। 11 जुलैला म्हणजे त्याच दिवशी 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले। 12 जुलैला पहाटे 1 वाजता शेवटचा मृतदेह सापडला।